सुनील रसाळे, श्रीकांत नागे, संभाजी आगमन अध्यक्ष, पद्मावर काळे, दिलीप कोल्हे, राजन जाधव, नाव सांगा आपले कोरेजर नाव सांगा सगळं आहे काय सर हाय झालं तुम्ही आले चिमणे आले बाहेर तुमचे नाव देते जे आहेत ते सांगा की जाधव सर आहेत जाधव तुमचं नाव सांगा ना श्री गोरे असवाय माजी सेवा छत्रपती शिवाजी प्रसाद जाधव तुमचं नाव सांगा बोलू का करायचं सगळ्या पत्रकार बांधवांचं सगळ्यात आधी स्वागत करतो. मराठा समाजसेवा मंडळ जे सोलापूर शहरातील मराठा समाजाची एक जुनी संस्था आहे. समाजातील जुन्या जाणत्या चांगल्या विचारांच्या लोकांनी आपल्या भागातील बहुजन समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं या हेतून स्थापन केलेली संस्था आहे. आणि या संस्थेवर मागच्या 30-35 वर्षापासून माजी महापौर मनोज सपाटे यांनी त्या काळात त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून कब्जा केला. समाजाची लोकसंख्या सोलापूर शहरामध्ये लाखोंच्या घरात आहे आणि दुर्दैवानं त्या मराठा समाजसेवा मंडळामध्ये आज 200 पण सभासद नाहीत आणि त्यापैकी सपाटे आडनावाचे बहुसंख्य सभासद आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. समाजातील कुठल्याही चांगल्या वर्गाला त्यामध्ये सभासद करून घेतलं जात नाही. आज सोलापूर शहरामध्ये मराठा समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेले लोक आहेत, म्हणजे शिक्षण क्षेत्रात आहेत, व्यापारामध्ये आहेत, चांगल्या क्षेत्रात नोकरीवर आहेत, हुद्द्यावर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, सीए आहेत. मात्र अशा चांगल्या लोकांना या संस्थेपासून लांब ठेवलं जात आहे. आणि मनोज सपाटे यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले की ही संस्था मराठा समाजाची आहे, सपाटेची नाही. ही संस्था मराठा समाजाची आहे हे सांगायला त्यांना 35 वर्ष लागलेत. जरी संस्था मराठा समाजाची आहे तर आजपर्यंत मराठा समाजाच्या सामान्य माणसाला तिथे सभासद का करून घेतलं नाही. त्यांनी काल आमदार देवेंद्र कोटेंवर काही आरोप केलेत की त्यांच्या संभाजी शिंदे प्रशाला बंद पडायच्या मार्गावर आहे, त्या प्रशालेला घडघड लागली आहे. त्यामुळे त्यांनी शिवाजी शाळा बंद पडण्याच्या उद्देशानं आम्हाला मदत केली आहे. वास्तविकता तशी नाही आहे. 2 महिन्यापूर्वी किंवा 1-1.5 महिन्यापूर्वी मनोज सपाटेचा एक अश्लील व्हिडिओ आला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रभर त्याची म्हणजे तो व्हायरल झालेला व्हिडिओ. आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाची एक व्यापक बैठक या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये एकमुखानं असं ठरवण्यात आले की काही करून मनोज सपाटेच्या जोखडातून मराठा समाजसेवा मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेली प्रशाला मुक्त करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये सगळ्यात जास्त कशासाठी ओळखले जातात तर त्यांनी महिलांना मान सन्मान दिला, स्वाभिमान म्हणजे महिलांचं रक्षण केलं. आणि दुर्दैवानं आज त्या शाळेचा अध्यक्षच त्या शाळेतील शिक्षिकेवर बलात्कार करतो. ती शिक्षिका त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते आणि त्या धक्क्याने मरण पावते. असा अध्यक्ष, असा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या संस्थेवर असला नाही पाहिजे. ही मराठा समाजाची भावना होती. ती भावना घेऊन आम्ही वेगवेगळ्या आमदारांना भेटलो. त्यात आमदार देवेंद्र कोटेंना देखील भेटलो. त्यांनी आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी भेट घालून दिली. त्या ठिकाणी आम्ही मनोज सपाटेच्या सगळ्या अन्याय अत्याचाराची कहाणी त्यांना सांगितली. त्याचे पुराव्यासहित सगळे कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रशासक निवड होईल का नाही अजून माहित नाही. त्याच्या आधीच म्हणजे सपाटेंचे काही लागेबांधे असतील, आर्थिक संबंध असतील, त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कांगावा केलाय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 3 किलोमीटरच्या परिघात दुसरी शाळा काढू नये असा नियम आहे असं सपाटे काल वारंवार सांगत होते. दुर्दैवानं मराठा समाजाची शाळा असताना त्यांनी स्वतःची वैयक्तिक शरद पवार साहेबांच्या नावाने एक शाळा 3 किलोमीटरच्या आतच काढली आहे.
आणि ती देखील मराठा बहुल भागात आहे. शिवाजी शाळा बंद करण्याचं कारस्थान दुसऱ्या कुठल्या माणसाने केलं नाही तर ते मनोज सपाट यांनीच केलंय. आणि उलट आमदार देवेंद्र कुटेंच्या सहकार्यानं जर या संस्था प्रशासकाला या संस्थेचं सभासदत्व सगळ्या आम मराठा समाजाला खुलं झालं तर मराठा समाज आमदार देवेंद्र कुटेंना दुआस देणार आहे. कोण असलं पाहिजे संस्थेवर अध्यक्ष? मागे एकदा बोलताना तुम्ही मनोज सपाटेंची मुलगी जी आहे ज्ञानेश्वर सपाटे किंवा महादेव गोळे या दोघांपैकी एकाला अध्यक्ष करा अशी काहीतरी चर्चा झाली. त्यांची चर्चा आमची नाही. त्यावेळेस काय झालंय म्हणजे आपण मिटिंग घेण्याआधी समाजामध्ये प्रक्षोभ आव्हान वाईट अपमानास्पद रीतीने मनोज सपाटेंना जावं लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून त्या संस्थेतून बाहेर पडा आणि चांगल्या लोकांच्या हातात संस्था द्या अशी त्या मिटिंग पूर्वी केलेली मागणी होती. आता परिस्थिती बदलली आहे. प्रशासकाला सभासदत्व खुलं झालं तर मराठा समाजच ठरवेल की कोणाच्या ताब्यात संस्था द्यायची आणि कोण पदाधिकारी असतील. त्यांनी काही अशासकीय पदाधिकाऱ्यांची नोंद होणार आहे त्याच्यामध्ये कुंटणखाना चालवणारे गुंड प्रवृत्तीचे असं म्हणलंय. नेमका कुंटणखाना कुणाचा आहे कोण? नाही, जे माणूस कुंटणखान्यात रोज जाते ना त्यालाच माहित असते कुंटणखाना कुणाचा आहे. त्यांनाच माहित आहे ना. कुंटणखान्याचा त्यांचा संबंध जास्त आहे. दुसरी गोष्ट त्यांनी काल बोलताना एक म्हणीचा वापर केलाय की रोग पकालीला इंजेक्शन हलगटाला तर इंजेक्शन बरोबर हलगटालाच लागलेलं आहे. त्यामुळेच कालची ती धडपड आहे. त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र कुटेंचं एक पत्र सोबत दिलेलं आहे. हे पत्र देवेंद्र कुटें स्वतःहून तक्रार केली भूमिका दुसरी काय आहे हे माहिती वेगळीच आहे. नाही आम्ही मराठा समाजाचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसला भेटलं ते स्थानिक आमदारांचं एक पत्र जोडा असं म्हणण्यात बरोबर आहे. त्यांच्याकडे गेला. बरोबर आहे. बरोबर. नाही पत्र दिलं नाही. ते आम्ही त्यांनी जो गैरसमज मागणी केली काय नाही. देवेंद्र कुटेंना आमच्या सगळ्यांच्या सहीचं पत्र आम्ही दिलंय आणि एक आमदार कोणतरी सोबत असला पाहिजे. सगळ्याच आमदारांना आम्ही विनंती केली आहे. फक्त मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन देवेंद्र कुटेंनी सहकार्य केलेले पुढाकार घेतले. आम्ही विनंती केली त्यांनी स्वतःहून कशाला करते. आमच्या पत्र दिलं हा जाणून ते विषय म्हणजे दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रकार आहे. हे जे काय केलं या सगळ्या लोक इथे जे बसतात मान्यवर त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झाले आणि सत्ताधारी आमदार म्हणून देवेंद्र कुटेंचं त्याला सहकार्य आहे. या संस्थेवरती प्रशासक नेमा अशी मागणी मराठा समाजातल्याच सर्व कार्यकर्ते. 1 जुलैला जी बैठक झाली ना फडकोले सभागृहात त्यामध्ये समाजातील सगळेच लोक होते आणि त्या दिवशीच असं ठरले की या संस्थेवर प्रशासक आला पाहिजे. हो. आता हे सांगा आता एक उद्देश म्हणून विचारा ही जी संस्था आहे ती धर्मादाय आयुक्ताखाली नोंदणी आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक झालेली होती. अशा ह्याच्यात तुम्ही मगाशी बोलताना पण सांगितलं की त्यांनी स्वतःचे नातेवाईक आणले बहुमत त्याचं आहे. मग आता जरी प्रशासन नेमलं आणि त्याच्यानंतर 2 वर्षात डॉक्टर बॉडी आली तिथं तरी ती त्यांची देणार ना बहुमत त्यांचं आहे. आता काय बदल काय करू शकत नाही ना प्रशासन त्यांच्या मूळ गोषवाऱ्यामध्ये तुमचे हेतू त्यांचा सफल होणार आहे का? काही आता नव्यानं आम्ही सभासद जो मराठा समाजाचे इच्छुक असेल तो जास्तीत जास्त आम्ही शहरात तेवढं प्रशासकाला करता येत नाही ना. प्रशासनाचा हेतू हेच आहे की सपाटेच्या माध्यमातून संस्थेमध्ये जे बोनस भ्रष्टाचार जे होतोय बोनस शिक्षक बघतील पीएटी मध्ये यांच्या संस्थेचे 5 शिक्षक आहेत जे बोनस गोष्टी आहेत पोषण धान्य असेल किंवा बोनस शिक्षक होते असेल किंवा जे शासनाचे अनुदान त्यांनी खाते बोनस स्टुडंट आपण 250 स्टुडंट सध्या सुद्धा बोनस आहे मी त्याचे नाव सुद्धा देऊ शकतो. तर प्रशासकाच्या माध्यमातून ह्या गोष्टी पुढे आणून जे ज्या ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यात सपाटे दोषी आहेत ज्ञानो सपाटे दोषी आहेत जे शिक्षक आहेत त्याच्यात कमीत कमी 50 सभासद दोषी आहेत. ते 50 सभासद त्यांचेच आहेत. ते जेव्हा जाती मिळत ना त्यांचं सभासद जाईल संस्थेच्या नियम 6 प्रमाणे त्या टायमात जेव्हा 80-90 जणांची सभासद असतील त्या सभासदांमध्ये जे सभ्य माणूस आहे ते निवडून येईल. आमचा हेतू सध्या जे भ्रष्ट जे काम आहे आणि संस्थाची बदनाम होते समाजाची बदनाम होते या माध्यमातून मेन हेतू ते आहे. जे व्हिडिओ व्हायरल झाला त्याला तुम्ही राजकारण मुद्दा करून पर्सनल दुश्मनी तुम्ही त्या संस्थेवर काढायला लागता. वैयक्तिक दुश्मनी कुणाबरोबर दुश्मनी याची अख्ख्या समाजाबरोबर आहे का काय? दुश्मनी असावी तर समाजाची असावी. आज समाज एकवटला कशासाठी इथं
अहो साहेब, गुंडेवार ज्या वेळेला त्याच्या ह्याच्यावरती गाळे पाडले त्यावेळेला त्याचा सभासदत्व जाणार होता, म्हणून त्यांनी काय केला की संस्थेचा राजीनामा दिलेला आहे. मग तो राजीनामा दिला परत आला कसा? आणि देवेंद्र कोटेवरती त्यांनी ब्लेम केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे पत्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे पत्र सगळ्यांना देणार आहे तुम्हाला, मी वाचून बघा तुम्ही. आणि मग आम्ही सगळ्या अफसरांना भेटलो, त्यामध्ये देवेंद्र कोटे मी सहकार्य करायला होतो, सर्व आमदारांना भेटलो, पर्सनल कोटेंना नाही. आणि त्यांनी काल जे आरोप केला की माझ्या विरोधात निवडणूक लढवून तिथं विजयी झाला तुम्ही. अहो, जिथं मराठा समाज आहे तिथं कोटेचं एकच पद्मशालीचं घर आहे. मग एवढा उद्रेक त्याच्याबद्दल का असा व्हायचं? आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. अहो, ज्या अंबादास मुखर्जींना राजकारणात आणलं त्याचं सभासदत्व रद्द केलं, त्याचं कुणाचं हे केलं नाही. अहो, शाळेचा तांदूळ विकताना पकडलं कोणाला का जरा पोहोचत थोडी पुढ्याला सुंदरबाजार पोलीस स्टेशन तांदूळ पोहोचत नाही. मेलेल्याच्या मळ्यावरचं टाळूवरचं हे करणारा माणूस आहे. ज्या माणसाने शिवाजी हायस्कूलची स्थापना केली त्यात हेतू माने होते, धनंजय मानेंचे वडील, ते चेअरमन होते. बोधले, दादा सोमदळे, सुनील रसाळेच्या आई, त्यानंतर बर्डे साहेबांचे वडील, ह्या सर्व माणसांनी एक एक रुपया जमा करून ही शाळा उभा केलेली आहे. आणि तुझ्या घरातले 6 माणसं त्या शाळेत संस्थेत. साहेब, हे गावडे मंगल कार्यालयाच्या वेळेला देणगीची पुस्तकं दिली होती, जवळजवळ 4 ते 4.5 कोटी रुपयाचे त्याच्या देणग्या वसूल झाल्या. आणि यांनी काय केलं की ती पावती पुस्तक माझं हरवलंय, पेपरला जाहिरात संचारला, सर्व पेपरला. आणि तिथं शरदचंद्रची शाळा उभा केली, ती मुताकडून पवार साहेबांना सांगून त्यांनी तशीच मिळवलेली आहे. त्याला 50 लाख रुपये प्रफुल्ल पटेलनं दिलेले. अशा पद्धतीने तुझ्या संस्थेत केला ही संस्था समाजाची आहे. तिथं मनोहर सभागृह नावाचं नाव काय, उद्या शिवाजी हायस्कूलचं नाव जाईल, गणपत सपाटे हायस्कूल होईल तिथं. अशा प्रवृत्तीचा माणूस, बलात्कारी माणूस, भ्रष्टाचार करणारा माणूस हा संस्थेत चालेल का साहेब? आणि हे तुम्हाला सांगतो, हे पत्र तेव्हापासून सुरू आहे, हे तुम्हाला सांगतो. उगाच देवेंद्र कोटेच्या नावाचा यांनी उपयोग करून सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुझी व्हिडिओ घरकुल संस्था नाही का शिवाजी हायस्कूलची, मग त्यांनी होऊ दिली असते का तिथं? जर कोटेला त्रासच तुला द्यायचा होता तर त्यांनी उभाच करून दिली असते व्हिडिओ घरकुलाची संस्था शिवाजी हायस्कूलची तिथं. आणि पत्र बघा दिलेलं आहे मी 13/2/2024 त्याच्यावर 14/2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन त्याचे खरे नंबर आहेत ते देतो मी तुम्हाला. म्हणजे अशा माणसाला चांगली माणसं हो, जिथं गावडे मंगल कार्यालय आहे, गावडे मंगल कार्यालयामध्ये शेरला नावाच्या माणसाला त्यांनी तिथं ते चालवायला दिलं. शेरलांना काय झालं, त्यामध्ये वेश्या व्यवसायाची रेड झाली. सदर बाजार पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे. संस्थेचं तांदूळ विकलं त्याची पोलीस स्टेशन नोंद आहे, ही आधी पण आहे. त्यामध्ये कुठले कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्ह्याची सगळी माहिती आहे त्यामध्ये. आणि काल सीपी साहेबांना पत्र देताना हे गुंड लोक आहेत, गुंडांच्या ताब्यात संस्था न जाण्यासाठी मोर्चाची परवानगी द्या, हे त्याचे पत्र दिलेले. अशा माणसाला त्या संस्थेवर राहण्याचा अधिकार काय? अहो, येतू मानेंचे वडील, दादा सोमदळे, बोईटे या लोकांनी चॅरिटी कमिशनरचं ऑफिस लातूरला असताना घरच्या भाकरी बांधून 4 वर्ष त्याच्याबरोबर लढले.
ब्रह्मदेव माने एका सभेमध्ये आले आणि याचा गोंधळ बघितला. ब्रह्मदेव मानेने दादानी सांगितलं याच्या पुढे मी संस्थेच्या शाळेची पायरीला चढणार नाही. तेव्हापासून माने दादा संस्थेत आले नाहीत. अशा प्रवृत्तीच्या माणसाला समाज काय एकत्रित होतो. 5,000 मोर्चाला लोक आणणार आहे, कुठले येणार तुझ्या बरोबर. ठीक आहे भाऊ, कदम सर बोलतील. हो जर ते कदमचा कशाचे प्रशासक नेमण्याच्या काही हालचाली सुरू आहेत. अजून चौकशी त्यांनी चौकशीचा अहवाल आल्यावर काय पुढची कारवाई. भाऊ आणि नाना साहेब माझा एक प्रश्न आहे. सपाटे तुमच्याच पक्षात होते हो हे अगोदर प्रश्न तेव्हा तुम्ही कधी त्यांच्या विरोधात वर पक्ष प्रश्न केले का याचा असं भ्रष्टाचार आहे हे आता का करावं लागला तुम्ही. ते काय झालं साहेब, एक खेडेगावात एक विहीर होती. काय एक खेडेगावात काय झालं साहेब, आतापर्यंत त्यांना सहकार्यच केलं. म्हणजे आता त्याने ते चुकीचे जे व्हिडिओ व्हायरल झाले जो आता बलात्कार हे ते समाजाला लाजीव आणण्याची गोष्ट आहे. लोकांची तक्रारी आले. आता तर तुम्ही काय त्याच्या ऍक्शन घेणार का नाही. ज्यावेळेस लोक जनमानसातूनच आमच्या समाजातून लोकांचे जे भावना जे व्यक्त होत असतात त्यावेळेस आम्ही ते मिटिंग घ्यायला ठरलं. ऍक्च्युअल तो सपाटे साहेब ह्यापूर्वी आम्ही वारंवार त्याला ताकीद देऊन आम्ही मदतच केली साकार करत होतो. तुमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांना जो आम्ही भेटणार आहे पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांना जो त्यांनी भेटणार असतं चालेल. आम्ही आता आम्ही परिस्थिती सांगू घेतो काय घालते ती. सपाटे साहेब पक्षात आहेत का. त्यांना पक्षातून काढून 2 महिने होते आणि मनोज दादांचं जे नाव घेत आहेत एकदम चुकीच्या पद्धतीने घेत आहेत. मनोज दादांनी यांना भेट पण दिसेल आणि तुमचा काय वैयक्तिक विषय असेल तुम्ही बदमाश माणूस आहे तुम्ही इथं यायचं नाही अशी भाषा मनोज दादाची होती. मनोज दादाचं नाव घेऊन स्वतःची सिंपत्ती किंवा सहानुभूती करण्याचा प्रयत्न आहे आणि मनोज दादांना ह्या माध्यमातून समाजाचा विषय पुढे आणून मनोज दादाचं नाव पुढे आणून देवेंद्र दादा कोटेंना बदनाम करण्याचा जायचं असं काही सुद्धा नाही. शरद पवारांना भेटायला प्रश्न असा आहे की प्रशासकीय सदस्यांच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. आपल्यापैकी कोण आहेत का त्यांच्या त्या संस्थेला अजून आम्हाला माहिती नाही. प्रशासकीय आम्हाला माहिती ना विधी व न्याय विभाग निवडणार आहे. म्हणजे म्हणायचं अर्थ की श्रीकांत किंवा नाना अशी कोण आहे नाही आम्हाला माहिती नाही. सपाटे साहेबांना जास्त माहिती कोणी पण असू दे आम्ही सहकार्य करणार आहे. सपाटेलाच नाही जास्त. आणि दुसरी गोष्ट परवा त्यांच्या सभासद त्यांच्या समन्वय मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये नाही बैठक झाली नाही. ती 30 तारखेला आणि मुळात ते त्यांची मुदत संपलेली आहे. त्यांना ती बैठक घ्यायचा अधिकार पण नाही कारण कार्य करण्याची मुदत ऑलरेडी संपलेली आहे. सर बोलतील. शिक्षक पुरे 2017ला मी घरातले 51 रुपये भरून 5 सभासद केले लाईफ मेंबर फॉरेवर आणि ते सगळे एक जीवन त्याला सगळे वारल्यानंतर वारंवार मी त्याच्याकडे पत्र घेऊन गेलो की आमच्यातला एक सभासद करा. त्यानंतर संस्थेला आम्ही खूप लेट गेलेली. गावडे मंगलकाराला रिटायर झाल्यावर मी 11,000 दिले आणि नोकरीवर असताना 15% इमारत निधी देत होतो आणि मीच नाही 11,000 दिले तर इतर शिक्षकाकडून सुद्धा 11,000 घेतले. त्यांची पावती दिली नाही. मला काय म्हणायचं आहे की त्यांनी जे घरातले सभासद केले ते कसे केले. आमचा अर्ज जाऊन एक बाबा मेंबर आहे लाईफ मेंबर याला प्राधान्य द्यावं असा का विचार केला आहे त्याचं उत्तर सर आपला कदम साहेब बोलतील. शाळेत असला तर ते पूर्वीचे अध्यक्ष होते त्यांनी त्याची अपॉइंटमेंट केली. त्यांचा कार्यकाळ संबंध काही नाही. बापू जे होते ना त्यांनी त्याची अपॉइंटमेंट दिली. कदम सर बोलतील. त्यांनी सॉरी बापूने माझी अपॉइंटमेंट दिली. दिवसभर सपाटीसाठी ना तुमच्यासाठी दिवस 1965ला माझी अपॉइंटमेंट झाली आणि मी एसडी म्हणून काम केलं. त्यानंतर त्या ठिकाणी शिक्षक म्हणून सुपरवायझर म्हणून असिस्टंट शेवटी प्राचार्य म्हणून 2005 ला
म्हणजे मी या संस्थेशी सगळ्यांच्या पेक्षा अतिशय निगडीत आहे. कारण तिथल्या आर्थिक व्यवहार, हिशोब किंवा संस्थेची मांडणी, संस्थेची रचना, संस्थेचा विकास हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. हे सपाटे यांनी जी काही काल पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र कोटेंच्यावर आमदार देवेंद्र कोटेंच्यावर आरोप केले, हे आरोप अतिशय बिनबुडाचे आणि पूर्वग्रह केले. कारण हा या संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न आम्ही जवळजवळ 210 ते 11 पत्र आणि तशी पत्र धर्मादायातून मुंबई हे आमच्याकडे आहे. तेव्हा ही पत्र आपल्याला पाहायला मिळतील. तेव्हा त्यांनी जे आता आरोप केले त्यांनी आरोप केला म्हणून ते प्रशासन ठेवले असं नाहीये. 2010 ते 11 सालापासून जवळजवळ संस्थेमध्ये जे जबाबदारी लोक प्रयत्न केलेले आहेत. आता संस्थांमध्ये आमच्या समाजाची संस्था अतिशय जाणकारांसाठी पूर्वीच्या जाणकारांनी समाजाच्या विद्यार्थ्यांचं हित व्हावं, शिक्षण व्हावं या उद्देशाने काढलेली संस्था होती. म्हणजे ती सर्वात लोक असावी अशी होती. परंतु सकाळी जेव्हा संस्थाला पूर्वीच्या काळामध्ये 1992 पर्यंत अतिशय उत्तम चालली. शाळेमध्ये म्हणजे सोलापूर शहराच्या नावालेल्या शाळामध्ये शाळेचे एक नाव ऍडमिशन घ्यायचे असेल तर वशिला लावा लागायचा. इतक्यापर्यंत आमच्या शाळेचा दर्जा वाढला होता. पण 1992 नंतर सपाटे महापौर झाले आणि त्यांनी त्या महापौराच्या गाडीचा म्हणा किंवा महापौर पदाचा करून संस्थेमध्ये ती नजर संस्थेवर पडली आणि संस्थेचा अध्यक्ष पण मिळवलं. ठीक आहे, 93 ते 98 ते अधिकृत सभासद अध्यक्ष होते हे आम्हाला मान्य. पण 98 नंतर जवळजवळ 5 इलेक्शन झाले. 98 ते 2004, 4 ते 9, 9 ते 14 आणि 14 ते 19 आणि 19च्या पुढचं आता इलेक्शन डिक्लेअर करायचं काम केलेले. परंतु या इलेक्शन मध्ये माझ्यासाठी जे जुने सभासद आहेत त्यांना मताचा अधिकार नाही. सादर सर्क्युलर सुद्धा पाठवलं नाही किंवा अजेंडा पाठवलं नाही. तर आता या ठिकाणी बसलेल्यामध्ये 3 सभासद आहेत. तुम्ही बघा आहेत का तुम्ही बघा त्यांचं सभासद ते सभासद होते, त्यांचे सभासद नाकारले. माझं होतं, काटेंचं होतं, दिलीप भाऊंचं होतं, सुनीलराव रसाळचं होतं. या सगळ्यांचे सभासद कॅन्सल केले आणि त्यांना पाहिजे ते सभासद तेवढे घेतले आणि घ्यायचे. फक्त त्यांना पाहिजे तेवढे नातेवाईक, लालचे नोकर किंवा अति समानातले याला सभासद करायचा आणि त्याच्यामध्ये मतदान घ्यायचं. स्वतः खाली वाढवून खुर्चीवरून बसायचं असं या अध्यक्ष. हा एकही चेंज रिपोर्ट आतापर्यंत मान्य झालेला किंवा मंजूर झालेला नाही. ज्या शासनाची मान्यता झालेली नाही. ओके सर. आणि 2098 ते 4 मध्ये 2098 ते 4 चेंज रिपोर्ट अतिशय गैरप्रकारे त्यांनी निवडून जिंकली. ते लातूरच्या कमिशनरने पॉइंट आउट केलं, निकाल दिला आणि तो चेंज रिपोर्ट फेटाळला. याचा अर्थ म्हणजे त्यांना अधिकार कुठलाही कुठला राहिलेला नाहीये. ते अनैतिक मार्गानं बेकायदेशीर आणि गुन्हेशाहीनं गुन्हेखोरीला ते स्वतःला कारवाई करतायत. ही एक संस्था आहे, शैक्षणिक संस्था. ही कोणीतरी म्हणजे सपाटे साहेब हे करताय किंवा भ्रष्ट कारभार करताय आणि ती समाजामध्ये आली पाहिजे हा उदात्त हेतू आहे. शिवाय तुम्ही ह्याच्यापेक्षा अगदी देवेंद्र कोटेवर आरोप केले ह्याच्यावर जास्त फोकस करता. आम्ही सर्वच आमदारांना भेटलोय आणि हे प्रकरण तुम्हाला आता दिलेलं वाचा हे केव्हापासून चालू आहे हे आम्ही कोटेंना सांगितलं की तुमची मदत आम्हाला गरजेचं आहे. कारण तुमचं पद्मचारीचं एक घर असताना पूर्ण आमच्या बहुजन समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला. कशासाठी? या सपाटीच्या बेकायदेशीर वागणूक करणे, लोकांना त्रास देते म्हणून कोटेला निवडून दिलं. शिक्षण संस्था गोरखपूर हा मुद्दा महत्वाचा आहे की कोटे? हे बघा, कोटेचा विषय कसा आहे, आम्ही सर्व आमदारांना भेटून पत्र दिले, मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र मी स्वतः गेलो होतो. तुमची आम्हाला मदत पाहिजे, आम्ही सगळ्याच आमदारांना भेटलो. ते या भागात आपल्या ह्या शाळेचे तिथं त्यांचं घर त्या तिथं असल्यामुळे आम्ही म्हणत तुम्ही आमदार झाला, आमच्या समाजाने तुम्हाला मदत देऊन निवडून दिल्या, आम्हाला तुम्हाला मदत करावं लागेल. आणि मी सर्वच आमदारांना सांगितलंय. विजय देशमुखला सुद्धा सांगितलं आम्ही. अहो साहेब, मला सांगा, धर्मदा आयुष्यात महिन्यात काय सांगतो, कुठल्याही संस्थेमध्ये एखाद्या माणसानं बेकायदेशीर काम केलं असेल किंवा त्याला शिक्षा झाली असेल तो संस्थेचा सभासद देखील राहू शकत नाही.
त्याला अट्रॅसिटीमध्ये 2 वर्ष शिक्षा लागली. तांदूळ विकताना जनरल पोलीस मध्ये गुन्हा दाखल झाला. अनेक कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्हे आहेत. असा माणूस संस्थेवर राहू शकतो का? घटना काय सांगते? 2 आमदारांनी पत्र दिलेत का? हो, 2 आमदारांनी पत्र दिलेत का? हे बघा, आम्ही सगळ्यांना सांगितलंय. आम्ही ज्यावेळेस हे सगळं कॉरस्पॉन्डन्स सुरू केल्यानंतर सगळ्या आमदारांना सांगितले, त्यावेळी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला दिलेले आहेत. पण तुम्ही आता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमची समाजाची शाळा तुम्ही जे चाललेलं आहे त्याला मदत करा. नाहीतर ती सपाट्याची शाळाचं नाव गणपतराव सपाटे हायस्कूल शिवाजी हायस्कूल नाव निघून जाईल. आता गावडे मंगलकारला तुझं नाव लावतो, काय संबंध आहे? मराठा मंदिरचं मराठा समाज देताना बाबासाहेब गावडे नाव लावणार असं नमूद केलेलं आहे, करार करून दिलेला आहे. आणि रातोरात तिथं मनोहर सपाटे मंगलकाराला घेऊन टाकतो. आमचा हेतू संस्था वाचवण्याचा आहे. आमचा संघर्ष जे आहे ते संस्था वाचवणच आहे. फक्त संस्था वाचवताना ना जिथं आमची ताकद कमी पडते, जे माणसं मदतीस पडतात त्यांना टार्गेट करून त्यांना साईड मध्ये काढण्याचं काम सपाटेचं आहे. सपाटे हा गावकासामध्ये अत्यंत उंचा माणूस आहे की कोणी येऊ नये. आज देवेंद्र तुमच्या सोबत आहे, ते आमच्या सोबत विजयकुमार देशमुख येतील, सुभाष देशमुख येतील, ही माणसं येऊ नये म्हणून बदनाम करणार किंवा त्यांना साथ देऊन त्याचा हे आमचा हेतू फक्त संस्था वाचवणे. तोट्याला म्हणजे तोट्याची बाजू सेफ म्हणून नाही आमचा हेतू. आमचा हेतू संस्था वाचवणे होता आहे आणि याच्या बरोबर राजन खूप 2 मिनिट बोलून संपा. आजपर्यंत 8 केसेस पुण्याला चालू होते, तर 4चा निकाल झाला पुण्याच्या कोर्टामध्ये की आतापर्यंत त्याला 15 वर्षात चेंज रिपोर्टला मान्यताच मिळालेली नाही. मी एक कादंबरी वाचून दाखवतो. फौजदार चावडीचं FRI येतं. फौजदार चावडीची FRI येतं. फौजदार चावडीची FRI, छाया तू मला फार आवडतेस आणि असे तू जवानी विधवा झाली आहे, त्यामुळे तू माझ्याशी शरीर संबंध ठेव. मी तुझ्या बरोबर लग्न करतो आणि जर तू माझे संबंध ठेवण्यास नकार दिला तर ही गोष्ट कोणाला सांगितली तर मी तुला नोकरीतून काढून टाकेन, खलास करेन, अशी धमकी देऊन माझ्यावर सर्वात प्रथम 15 ऑगस्ट जे स्वातंत्र्य झालं तेव्हा 93 रोजी महापौरपदाची भीती दाखवून जीवे मारण्याची भीती दाखवून माझ्यावर इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केले, तसेच अनैसर्गिक संभोग केला. ही FR फौजदार चावडीची आहे. ही एका शिक्षिकेची, ही शिक्षिका मराठा समाजाची आहे. म्हणजे या माणसाची प्रवृत्ती किती हीन प्रवृत्तीची आहे ह्याचं एक उदाहरण. दुसरं उदाहरण, मी चिंतामणी मनोहर सपाटे म्हणजे मनोहर सपाटे यांचे चिरंजीव, त्यांनी एक कंप्लीट फौजदार चावडीला दिलेले आहे. असाध्य रोगाने ग्रस्त एका विद्वान नातेवाईक महिलेवर मनोहर गणपत सपाटे हे जबरदस्तीने अत्याचार करत असल्याची माहिती त्या महिलेने मला सांगितल्यावर त्याचा जाब मनोहर सपाटे यांना मी विचारला. तसेच एका गे सोबत शरीर ठेवून संपर्क ठेवताना मनोहर सपाटे यांना पकडले, असं त्यांची चिरंजीव म्हणत आहेत. यात अनेक विस्तृत प्रमाणात आम्ही वाचू शकत नाही असे आरोप आहेत. पण अशा व्यक्तीला मराठा समाजाच्या संस्थेवर अध्यक्ष म्हणून ठेवायचा का, हा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे समाजाची बदनामी होते. त्यामुळे शासनाने प्रशासक नेमावा, तिथले भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण काढावे आणि नव्याने सभासद नवीन इलेक्शन करून नवीन अध्यक्ष नेमावा ही मागणी. आणि एवढ्या खालच्या पातळीवर गेलेले तिसरं प्रकरण म्हणजे ते व्हिडिओचं, तुम्ही ते जे व्हिडिओचं म्हणतो हे तिसरं प्रकरण. त्यानंतर समाजातनं आम्हाला अनेक लोकांना फोन आले. आम्ही इथं बसलेले सन्माननीय नानासाहेब काळे यांच्या विरुद्ध मी गेल्या वेळेला प्रचार केला काय, त्यावेळेला मनोहर सपाटे त्यांच्या पॅनलमध्ये होते. पण हे समाज जेव्हा आम्हाला जाब विचारायला की तुम्ही समाज नेतृत्व करताना काय करतात, एवढा खालच्या प्रवृत्तीचा, एवढा लैंगिक पिसाट माणूस अशा पद्धतीने काम करताना व्हिडिओ दिसतोय, त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र आलो त्या दिवशी मागणी केली. आणि ही मागणी सत्ताधारी पार्टीच्या सगळ्या आमदारांना केलेली आहे. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुद्धा ही आपल्या अगोदर मागणी केली. आणि या बाईचा मृत्यू केवळ त्या कारणामुळे गेल्या 6 महिन्यापूर्वी झालेला आहे.
आणि साहेब 21 गुन्हे दाखल झाले त्याच्यावर कुठली कारवाई जर नाही, पोलीस खात्याला आम्ही काही निवेदन देऊन परवा भेटलो होतो. साधा सर्वसामान्य माणसाला 2-4 गुन्हे असतात तर त्याला इम्पिडन्स तडीपार होती. 21 गुन्हे असताना पोलीस खाते का दुर्लक्ष करत आहे? परवा समाजाची बैठक झाली सपाट्याचा तुम्हाला 20-25 वर्षापासून माहिती आहे समाजात कसा वागतो, काय वागतो, त्याची आम्हाला एक व्हिडिओ मिळाल्यानंतर सर्वांनी असं ठरवलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ही शाळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे तर मराठा सेवा मंडळ असं नाव आहे. तर ही शाळा बदनाम होईल म्हणून आम्ही सर्वांनी मिटिंग घेतली. असं ठरवलं की याच्यावर प्रशासक आला पाहिजे. याला अन्याय अत्याचार तुम्ही आज शाळेत जर त्या गेला त्या शिक्षकावर बघितलं, जशी शिक्षकाला त्या शिवपार्वतीवर जी वागणूक मिळते तशा पद्धतीची वागणूक मिळते. तर असं जर होत असेल तर ही शाळा आपल्या समाजाचे लोक आम्हाला नाव. आता आम्ही समाजात सर्वजण काम करतो, आम्हाला विचार करतो किंवा तुम्ही एवढं समाजातला माणूस तिथं एवढा अन्याय अत्याचार करायला आहे तर त्याला कसं का बसता. याला कुठेतरी पायबंद घालण्यासाठी आम्ही सर्वांनी, तुम्ही आता म्हणजे ना फक्त कोटेचा आम्ही विचार, आम्ही सर्व आमदारांना, विजय देशमुखांना, दोन्ही देशमुखांना विचारलं, यांना विचारलं, सगळ्याला म्हणलं की जे पण मदत करेल आम्ही त्यांच्यासोबत राहू. आम्हाला त्यांनी मदत केली, आम्हाला काय आमच्या पाठीमागे कोण उमेदवार आम्ही त्याला मदत करू. आणि ह्यासाठीच आम्ही आजची बैठक घेतली. त्यांनी काल बदनामी केली आहे की सगळे गुंड आहेत. त्यांनी अरे गुंड होते पण तुमची घरं राहिले तिथं. आता सांगतो तुम्हाला, यांना त्यांची घरं सुद्धा राहिले होते. आम्ही जर नसलो असतो ना त्यांचे घर ह्या भागात राहिले नसते, यांना कुठं तिकडे जावं लागतं. यांनी कुठला व्यवसाय सुद्धा करू शकले नसते. आमच्यामुळे आमचा भाग सुरक्षित आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आमचा भाग म्हणजे काय सुरक्षित. जर जे राहिले लोक अजून सुद्धा मी मागं बाबासाहेब तानवडेचे भाऊ त्यांचे मागच म्हणतात मग आम्ही बसलो होतो. राजन जाधव नानाकडे असल्यामुळे आमचे व्यवसाय चालते हे त्यांना माहित पाहिजे. तुझे सुद्धा धंदे कुठे आमच्यामुळे माहिती. तुझं जे लॉज उभारलंय ते आमच्यामुळे उभारलंय. अगोदर ते तुम्हाला एक थोडंसं उदाहरण सांगतो. आम्ही ज्यावेळेस बाहेर आलो, बाहेर आल्यानंतर ते लॉजची जागा घेतली होती. त्यात लॉज आहे नसते शिवपाशी, ती लॉजची जागा घेतली होती. खालचं ते काचचं दुकान होते, खाली होईना. मला पिशे महाराजला घेऊन गेलं तिथं. ही जागा मी पिशे महाराजाला विकली म्हणून सांगितलं. म्हणजे आम्ही ती जागा खाली करतो, आमच्या नावावर त्यांनी ती जागा रिकामी करून स्वतःच्या नावावर करतो. असं मीच आला एक मनुष्य. तुम्ही बँकेतले सुद्धा प्रकरण बघा. 10 लाख मॉर्गेज द्यायचं, 10 लाख जर कर्ज घ्यायचं असेल तर कोटी रुपये मॉर्गेज तिथे अशा माध्यमातून शेत जमीन सुद्धा गोळा केली. आणि ते माझं एक पत्रकाराला आव्हान आहे, पोलीस आयुक्तांनी आवाहन केलं पाहिजे की ह्या माणसाच्या विरोधात ज्याच्या तक्रारी असतील त्या तक्रारी आमच्याकडे द्यावी. ही एक विनंती आम्ही पोलिसात कमिशनरला करणार. आणि का बोलणार काय आणि बोला तुम्ही. काय मला त्या मराठा सपाट्या विरुद्ध पडणाऱ्या का विचार म्हणजे खरं सपाट साहेबांचे आभार मानले पाहिजे. आपण समाज त्यांच्या पुढं ठीक आहे आपण बातमी होते काय